रोहित? कोण रोहित? मामे भाऊ. हा, रेणुकाचा मामे भाऊ रोहित. तो तिला दिसतो असा आधेमध्ये. हा म्हणजे तो तो गेलाय, तो वारलाय, तो दिसतो तिला. हा, हो म्हणजे रेणुकाला तिची आई पण दिसते अधूनमधून. काय सांगतेस? रेणुका रेणुका तू शांत आहे बघ. चल आपण आज जाऊ पटकन. आराम कर. चल 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 चल. सायली, तू थांब. काय मॅडम? सायली अगं, काय प्रकार आहे हा, सांगशील का? हा ते काय होतं माहितीये का, तिला होतं असं अधूनमधून होतं. तिला खूप प्रेशर आलं किंवा ती खूप विचार वगैरे करत असेल ना, की तिला दिसतं असं कोण कोण. हो. काय सांगतेस? हा, कधीपासून होतो हा त्रास तिला? लहानपणापासून. हा, म्हणजे फार पूर्वीपासूनच आहे हे. इथे येण्याच्या आधीपासून होतं तिला असं. तुम्ही नका टेन्शन घेऊ मॅडम, आम्ही घेऊ तिची काळजी. तुम्ही काळजी घेणार? हो. हा, एकतर हा सगळा प्रकार मला आत्ता सांगताय तुम्ही. तिला इतका त्रास होतोय तरी सुद्धा भांडताय काय? याला काळजी घेणं म्हणतात का? नाही पण ते मॅडम. पण बिण काही नाही. यापुढे तिला कुठलाही त्रास होता कामा नये, कळलंय? तिच्या सोबत राहायचं सतत, तिच्याशी नीट व्यवस्थित बोलायचं आणि आधी डॉक्टरकडे घेऊन जा तिला. नाही नको. का? म्हणजे नको, कारण तिला आम्ही आधी नेलं होतं डॉक्टरकडे. मग तर डॉक्टरचं असं म्हणणं पडलं की तिला अभ्यासाचं खूप प्रेशर आहे. हा, त्याच्यामुळे तिला असं काय काय होतं. पण तिने आराम केला की ते व्यवस्थित होईल. सो आता पण तिने आराम केला. मॅडम तुम्ही नका, आम्ही घेतो तिची काळजी. तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी येते. या मुलींचं काय चालू असतं ना, काहीच कळत नाही. एकतर एक्झाम जवळ आली आहे, या परिस्थितीत मन शांत ठेवायचं सोडून या आता रेणुकासाठी मलाच काहीतरी करावं लागेल.